जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण आलो आहे बघा नाशिकमध्ये। नाशिकमधनं आता आपण काही मेनली जे स्पॉट आहे जिथं मेन देवस्थान आहे ते देवस्थान करणार आहे आणि त्यानंतर पुढं आपण उद्या ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी जाणार आहे। तरी तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण बघू शकता इथं पंचवटी आहे आणि पंचवटीमध्ये जर बघायला गेलं तर ही गोदावरी नदी इथं खूप दुथडी भरून वाहते। आपण इथं बघितलं तर जवळजवळ पायऱ्यांपर्यंत पाणी आलं आहे। आपण बघू शकता मित्रांनो, जी गोदावरी नदी आहे ती पूर्णपणे भरून वाहते आणि समोर जे आपण बघताय ते समोर गंगा मातेचं जुनं प्राचीन मंदिर आहे। तिथं आरती होत असते, म्हणजे जी पण आपण टी व्हीवरती बघतो बघा गंगा आरती वगैरे गोदावरी आरती, म्हणजे तर ती इथंच होत असते। आणि आपण जर बघायला गेलं तर इथं त्रिवेदी संगम म्हणून एक आणखी एक हे आहे, परंतु ते पाण्याच्या पातळीमुळं जास्त दिसत नाही आहे। आणि आपण एक्झॅक्टली समोर जर कधी बघितलं तर श्री कपालेश्वर महादेव मंदिर इथं आहे, म्हणजे जे की त्रिवेदी संगम आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे। तर चला आपण जाऊया। मातेचं गोदावरी मातेचं दर्शन घेऊन आणि पुढे निघालो आहे बघा। आपण आता जातोय कपालेश्वर मंदिर येथे। तर आपण भोलेबाबांचं दर्शन करून घेऊ, त्यानंतर पुढं पंचवटीमध्ये तुम्हाला दाखवतो की काय आहे। जर आपण समोर बघायला गेलं तर कपालेश्वर देवस्थान हे एक्झॅक्टली पंचवटी नदीच्या समोर आहे आणि खरं तर इथं खूप गर्दी असते, आपण बघू शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं वरती लिहिलेलं आहे बघा, गर्व से कहो हम हिंदू है। तर चला आपण मंदिराची पहिली पायरी चढून वरती जाऊयात। वरती गेल्यानंतर म्हणजे वरती जातानाच पहिल्यांदा आपल्याला श्री मारुतीरायांचं एक छोटंसं मंदिर लागतं। आपण बघू शकतात की इथं एक छोटंसं मारुतीरायांचं मंदिर आहे। आपण पण माझ्यासोबत मारुतीरायांचं दर्शन करून घ्यावा आणि एकदा अवश्य इथं पंचवटीला या मित्रांनो। तर परत आपण दर्शन करून पुढं निघालो आणि पुढं निघाल्याच्या नंतर काही थोड्याशा पायऱ्या चढल्याच्या नंतर आपण बघू शकतात मंदिराची पाटी लावलेली आहे श्री कपालेश्वर महादेव। आणि आश्चर्यजनक बाब म्हणजे हे असं मंदिर आहे भारतातील एकमेव की ज्या मंदिरासमोर श्री नंदी नाही आहेत मित्रांनो। आपण बघू शकतात ह्या मंदिरापुढं नंदी नाही आहेत। तर चला आपण पण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करूयात। आपण बघू शकतात की मंदिरामध्ये तिथं शिवलिंग आहे। खरं तर मंदिरामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नसतो, त्यामुळे आतमध्ये शूटिंग काढणं शक्य होत नसतं। आपण बघू शकता ओम श्री कपालेश्वर महादेव यांची किती सुंदर अशी प्रतिमा इथं बनवलेली आहे। तर चला आपण पण श्री कपालेश्वर महादेव म्हणजेच आपले भोलेनाथ यांचं दर्शन करून घेऊया। आतमध्ये आपण बघू शकतात की इथं भोलेनाथांची पिंड आहे, म्हणजे जे शिवलिंग आहे। तर चला आपण दर्शन केल्यानंतर इकडच्या बाजूने डाव्या बाजूने निघालेलो आहे बघा। इथं जे आहे तर ते पिंडीवरचं पाणी पडतं, दूध पडतं। आणि इथं बघायला गेलं तर पलीकडल्या बाजूनेही एक शिवलिंग आहे। तर चला आपलं दर्शन करून झालेलं आहे आणि आपण परत खाली निघालो आहे। पण खाली जाताना आपल्याला एक छोटंसं मंदिर लागतं आणि ते म्हणजे एकदा आपण कमेंटमध्ये नक्की सांगा की ते मंदिर कोणाचं आहे। आपण तिथं मूर्ती बघितलीच असेल। तर चला आपण परत खाली जातो आहे, दर्शन वगैरे झालं आहे।